सध्या घरी मी सतत हे ऐकते ना म्हणून. हा तर तू काय म्हणत होतीस? मी असं म्हणत होते की मला ना थोडक्यात नाही बोलता येणार, म्हणजे मला खूप बोलायचंय, त्यामुळे मग तुम्हीच बोला आता. बरं जानवी, मला ना मनीष वाटला होता त्यापेक्षा जास्त हळवा आहे. म्हणजे ना तो खूप वल्नरेबल झालाय. मला असं वाटतं की तो आता गीतावरती इमोशनली अवलंबून आहे. मला ना ह्याच गोष्टीची भीती वाटतेय. कसं होणार आहे त्याचं कोण जाणे. का नाही म्हणजे अगदी कसं होणार आहे त्याचं असं म्हणणं इतपत काय होणार आहे? म्हणजे मी गीताशी बोलले, तिचं असं म्हणणं. जानवी, मी आईनं सांगितलंय तू त्यांच्या कम्प्युटरवर ती काय ते कपडे विकण्याची दुकानं मला दाखवणार आहेस म्हणून. हा शो मी शॉप्स. हा मोठी आई, फक्त 5 मिनिट. हा फक्त 5 मिनिट. हा अरे 5च मिनिटाचं काम आहे, लगेच होईल. आय नो टाइम ना, आय एम बिझी. ऍक्च्युली मी एक 5 मिनिटांनी आले तर चालेल का? हो म्हणजे श्रीच्या कम्प्युटरवर दाखवणार असं म्हणतेस का? नको ग, ही टायर्ड ना. अगं मोठी आई, आम्हाला थोडस बोलायचंय, ते राहील ना मग. हा हो का? मग ठीक आहे जानवी, तू पटकन काय ते मला ती दुकानं दाखव आणि मग ते राहिलेले काय ते बोलून घे. हा अगं एक 5 मिनिटांनी ती येईल खाली. चल चल लवकर दाखव ना मला. चल 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 चल. अगं चल ना. तुझं बोलणं, तुझा सहवास कधी संपूच नाही असं वाटतं. सतत काहीतरी काहीतरी राहिलंय बोलायचं असं वाटतं. कायम. ये पिंट्या, ये बस बस. हे बघ, ऐकतोस का रे? हा माणूस काही धड नाही रे. हे बघ, तू जानूकडे जरा पैसे माग ना. तिला म्हणावं बाबांना हवेत तर दे तेवढे. आई, मी बाबांचं नाव घेऊन खोटं बोलणार नाही. अरे देवा, ही सगळी सत्यवचनी माणसं माझ्याच नशिबात कशाला. मी बाहेर जातो, तुझं हे सगळं झालं की मला बोलव.